आज मी अशा एका इंडियन सुपरफूडबद्दल माहिती देणार आहे जी सगळ्यांच्या परिचयाची आहे. प्रत्येक जण आपल्या आहारामध्ये त्याचा रोजच्या आहारामध्ये त्याचा वापर करत असतो. प्रत्येकाच्या घरात ही असतेच. तर हे इंडियन सुपरफूड आहे हळद. हळद ही अत्यंत शुभ मानल्या जाते आणि म्हणूनच शुभ कार्यासाठी सुद्धा याचा वापर नक्कीच केला जातो. तर यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज मोठ्या प्रमाणात आहे. तर हळद आयुर्वेदानुसार याची गुणधर्म काय आहेत, आपल्या शरीरासाठी ते शरीरावर कशा पद्धतीने काम करतं, त्याचे आपल्याला काय काय फायदे होतात त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया. मात्र हळद जेवढी फायदेशीर आहे तशी घातकही ठरू शकते. म्हणून काही कंडिशनमध्ये हळद ॲज अ सप्लिमेंट घेणं टाळायला पाहिजे. परत एकदा सांगते की हळद रोजच्या आहारामध्ये भाजीमध्ये आपण जी घेत असतो ती फार थोड्या प्रमाणात असते. तर ती सगळ्यांनी घेतली तर काहीही नुकसान त्यामध्ये नाही आहे. मात्र ॲज अ सप्लिमेंट घेताना आपण काही काळजी घ्यायला पाहिजे. त्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्याच व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा. कारण कुठल्याही विषयाबद्दल जर आपल्याला संपूर्ण माहिती असेल तरच आपण त्याचा वापर करायला पाहिजे, नाहीतर वापर न केलेलाच बरा. आयुर्वेदानुसारचे गुणधर्म असे आहे की हळद जी आहे ही कडू आणि तिखट याचा रस असतो. उष्णवीर्याची आहे, ही लघु आणि वृक्ष असते. तर ही रक्तशोधक आणि रक्तप्रसाधक सांगितलेली आहे. म्हणजे रक्त शुद्ध करण्याचं काम हळद करत असते. रक्तातील टॉक्झिन्स जे आहे ते बाहेर काढण्याचं काम करत असते. अँटीऑक्सिडंट काम करते, अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक म्हणून हळदीचा वापर केला जातो. त्यामुळे रक्त शुद्ध राहतं आणि रक्त शुद्ध राहिल्यामुळे इनडायरेक्टली आपलं हार्ट जे आहे, हृदय जे आहे याचं आरोग्यही टिकून राहण्यास मदत होत असते. त्याचबरोबर रक्तशुद्ध राहिल्यामुळे आपल्या त्वचेला सुद्धा निखार येतो. त्वचा संबंधित जर काही तक्रारी असतील, त्वकविकार असतील तर यामध्ये हळद ॲज अ सप्लिमेंट घेतल्याने फार चांगल्या प्रकारे याचा फायदा होत असतो. हळद जी आहे ही दीपन करणारी आहे आणि रुचकर आहे. म्हणजे तोंडाला चव नसेल तर अशा वेळेला आपण हळदीचा वापर करायला पाहिजे. अगदी चांगला प्रदिक्त होत नसेल, आहाराचं पचन व्यवस्थित होत नाही, अशा वेळेला हळदीचा वापर ॲज अ सप्लिमेंट केला तर हे आपला अगदी चांगला प्रदिक्त करते, आहाराचं चांगलं पचन करतं. त्यामुळे पोटासंबंधित म्हणजे पचनतंत्रासंबंधित काही तक्रारी असतील तर अशा वेळेला हळदीचा वापर आपण करायला पाहिजे. त्याचबरोबर हळद जी आहे ही शोथर आहे, म्हणजे सुजन कमी करणारी आहे. म्हणूनच पचनतंत्रावर जर कुठे काही सुजन असेल काही तर ती सुजन कमी करूनही हे आपलं पचनतंत्र सुधारण्यास मदत करत असते. त्याचबरोबर आपल्याला कुठलाही त्रास असेल, मेटाबॉलिक डिसऑर्डर असेल किंवा कुठल्याही प्रकारचा शरीरामध्ये आजार होतो त्यावेळेला शरीरात कुठे ना कुठे काहीतरी सुजन आलेलीच असते. तर अशा वेळेला जर हळद आपण घेतली तर ही शोथर असल्यामुळे म्हणजे सुजन कमी करत असल्यामुळे याचा चांगलाच फायदा होत असतो. आर्थरायटिस आहे, आमवात आहे, संधिवात आहे, अशामध्ये आपल्या सांध्यांवर सुजन असते, त्यामध्ये काही वेदना असतात. तर ह्या वेदना कमी करण्याचं कामसुद्धा हळद करत असते. अशा लोकांनी हळद ॲज अ सप्लिमेंट घेतला तर त्यांच्या सांध्यांवरची सुजन आणि वेदना दोन्हीही कमी होण्यास मदत होत असते. त्यामुळे या जॉईंट्सची जे सांधे आहेत यांची मोबिलिटी, हालचाल चांगली वाढवण्यासही मदत होत असते. हळद जी आहे ही जसं मी आधी सांगितलं दीपन करणारी आहे, आहाराचं चांगलं पचन चांगलं सुधारतं. कारण की याच्यामुळे काय होतं की गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयाचे स्त्राव चांगल्या प्रकारे स्रवित होत असतात. त्यामुळे दीपन पाचन चांगलं होत असतं आणि म्हणूनच लिव्हरचंही आरोग्य सुधारण्यास मदत होत असते. हळद जी ही कटू, तिखट आणि उष्ण गुणधर्माची असल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल जे फॅट्स आहे कमी करण्यास मदत करत असते. म्हणून ज्यांना कोलेस्ट्रॉल संबंधित काही इश्यू आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेली असतील, फॅट्स वाढले आहे म्हणजे वजन वाढलेलं आहे, अशा कंडिशनमध्ये हळद खूप चांगली फायदेशीर ठरते. लोकांनी ज्यांना शुगर लेवल वाढलेले आहे अशा कंडिशनमध्ये ॲज अ सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे. मात्र जर तुम्ही इन्सुलिन घेत आहे, मेडिसिन घेत आहे आणि शुगर लेवल नॉर्मल राहतात आहे तर अशा वेळेला जर तुम्हाला सप्लिमेंट घ्यायचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या, कारण याच्यामुळे हायपोग्लायसेमिया होण्याची शक्यता असते. हळद जी आहे ही अँटीऑक्सिडंट आहे, म्हणजे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतं. सरळ म्हणायचं झालं तर हे आपल्या शरीरातील टॉक्झिन्स कमी करण्याचं काम करत असतं आणि त्यामुळे आपली इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढते आणि म्हणूनच ॲज अ इम्युनिटी बूस्टर म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं कामसुद्धा हळद करत असतं. म्हणून बरेचसे लोक लहान मुलांना हळदीचं दूध रात्री देत असतात. हळद जी आहे ही व्रणशोधक आहे, रोपण करणारी आहे. म्हणजे एखादी जखम झाली असेल तर ते शुद्ध ठेवण्याचं काम, कारण यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असल्यामुळे व्रण शुद्ध करण्याचं काम, स्वच्छ करण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर व्रण
रोपण करण्याचं म्हणजे जखम जी आहे ती भरून काढण्याचं कामसुद्धा हळद करत असते. आणि हळदीचा सर्वात महत्त्वाचा एक फायदा हा आहे की हळद जी आहे ॲज अ ब्रेन टॉनिक म्हणूनही काम करत असते. हळदीमध्ये BDNF म्हणजे ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर असतो, जो आपल्या न्यूरॉनचे आरोग्य टिकवण्यास मदत करत असतो. त्यामुळे जर तुम्हाला झोप येत नसेल, कुठे एन्झायटी झाली असेल, डिप्रेशनसारखं वाटत असेल, तर अशा वेळेला हळदीचं दूध आपण झोपताना जर आपण घेतलं, त्यामध्ये काळी मिरी पावडर घालून घेतलं, तर त्यामुळे झोप शांत लागते, माइंड रिलॅक्स होते आणि आपल्या जे मेंदू आहे त्याचंही कार्यक्षमता चांगल्या प्रकारे वाढवण्यास मदत करत असते. म्हणूनच बघा, आजकाल वयस्कर लोकांना डिमेन्शियाचा जास्त प्रमाणात त्रास होत असतो. त्यांना मध्येच ते विसरून जातात, सगळं विसरून जातात आणि मध्येच त्यांना सगळं काही आठवतं. अशा ज्या कंडिशन आहे यापासून जर बचाव करायचा असेल तर आपण आतापासूनच हळदीचं ॲज अ सप्लिमेंट म्हणून घेणं याला सुरुवात करायला पाहिजे. आता जसं मी आधी सांगितलं आहे की हळद घेण्याचे फायदे जेवढे आहेत त्याचं नुकसानसुद्धा होऊ शकतं ॲज अ सप्लिमेंट. रोजच्या आहारामध्ये जे आपण हळद घेत असतो ती फार कमी प्रमाणात असते. ती सगळ्यांनी घेतल्यास काहीही नुकसान त्यांनी होत नाही. मात्र ॲज अ सप्लिमेंट घेत असताना काही कंडिशन अशा आहेत की ज्यामध्ये हळद अशा प्रकारे ॲज अ सप्लिमेंट घेतली तर नुकसान होऊ शकतं. म्हणूनच कोणी नाही घ्यायला पाहिजे. याबद्दल जर माहिती पाहिजे असेल त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही नक्की बघा.